मुगाचा मेदग करायचा आहे. भाजीला कडधान्य घरात ठेवलेले चांगले. भाजीपाला नसल्यानंतर हे असे मूग घेऊन कोरडे तव्यावर थोडे भाजायचे, नंतर ते कुकरला लावायचे. पहा आमची मुलगी आता हे करणार आहे. तू शिकून घे. भाजून घेते. आता भाजून घे आणि कुकरमध्ये लाव. 2-3 शिट्ट्या झाल्या का थोडंसं नरम होतं, मग त्याला फोडणी द्यायची. ज्याला हिरव्या मिरचीची आवडते त्याने हिरव्या मिरचीची द्या, ज्याला लाल तिखटाची आवडते ते लाल तिखटाची द्या. चल करूया आता आपण. मूग भाजून घेऊन कुकरला लावले. 2-3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आणि मग त्याला फोडणी द्यायची. हा मूग शिजून झाले आहेत. आता मी ते काढून घेते. तेल टाकून घेते. दीदी आज आमची दीदी भाजी बनवणार आहे मुगाची कडधान्य. थोडे जिरे, थोडीशी मोहरी, थोडी हळद. ते कडकड होऊन दे. थोडीशी हळद टाकायची. कोथिंबीर, हे मसाला, हे आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर याची फोडणी द्यायची. मग फोडणीतच मीठ टाकून घेते. हलवून घे म्हणजे एकजीव होईल सगळं. आणि जे आपण कुकरमध्ये टाकून शिजवून घेतलेलं ते आहे ना मुगाची डाळ, मूग भाजून केलेले, थोडासा कढीपत्ता टाकला याच्यात. आता हे जे आपण मूग भाजून घेऊन मिक्सरला कुकरला लावलेले ते त्यामध्ये टाकले. कुकर लावताना थोडंसं टाकताना थोडंसं मीठ पण त्यामध्ये टाकायचं, म्हणजे त्याच्यामध्ये मीठ पोहोचतं. हे बघा, आता थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचं त्यामध्ये. हलवून घ्यायचं. उन्हाळ्यामध्ये हे असे कडधान्य घरामध्ये ठेवले आणि असं बनवलं आणि खाल्लं तर खूप छान लागतं. आणि याच्यासोबत जर बाजरीची भाकर असेल तर अतिउत्तम. त्याबरोबर तर खूप छान टेस्ट लागते. या पद्धतीने झाली आहे.